हॅलो फ्रेंड्स, आज आपण अंडा भुर्जी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे बघणार आहोत। ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि ही अंडा भुर्जी अगदी झटपट बनवून तयार होते। नेहमीच्या अंडा भुर्जीपेक्षा ही अतिशय हटके अशी अंडा भुर्जी असणार आहे। चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ही सिंपल आणि टेस्टी अशी अंडा भुर्जी बनवण्यासाठी इथे आपण 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत। या ठिकाणी मी लाल कांदे वापरलेले आहेत। जर तुम्ही उन्हाळी कांदे वापरणार असाल तर त्या ठिकाणी तुम्ही 1-2 कांदे जास्त वापरू शकता। लाल कांदे किंवा उन्हाळी कांदे वापरताना भुर्जीवर काय परिणाम होतो ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। 6 ते 7 लसूण पाकळ्या आपण इथे बारीक कापून घेतलेल्या आहेत। थोडीशी कोथिंबीर आपण घेतलेली आहे व 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। सर्वात अगोदर कढईमध्ये 2 ते 3 वगळी तेल आपण घेणार आहोत। यावेळी गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे। तेल थोडेसे गरम झाल्यानंतर आपण तेलामध्ये लसूण ऍड करणार आहोत। लगेचच त्यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा आपण ऍड करून घ्यायच्या आहेत। 1 ते 2 मिनिटं हिरवी मिरची परतल्यानंतर आपण यामध्ये कांदा ऍड करणार आहोत। गॅसच्या मीडियम फ्लेमवर कांदा 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतल्यानंतर आपण यामध्ये 1/4 टीस्पून हळद घालणार आहोत। त्यासोबतच 1/4 टीस्पून लाल मिर्च पावडर आपण यामध्ये ऍड केलेली आहे। त्यामुळे अंडा भुर्जीला छान कलर येतो। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर सुद्धा आपण बारीक कापून यामध्ये ऍड करणार आहोत। याच स्टेजला आपण यामध्ये 1/2 टीस्पून मीठ ऍड करणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण यामध्ये अंडे फोडून घालणार आहोत। त्यासाठी अंडे सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। सर्वात अगोदर 2 अंडे आपण यामध्ये फोडून घालणार आहोत। बाकीचे अंडे जर एकामागोमाग ऍड केले तर हे अंडे असेच सेट होतील। त्यामुळे सर्वात अगोदर आपण 1 ते 2 अंडे ऍड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे व स्टेप वाईज अंडे ऍड करत व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। अगोदर टाकलेली अंडी मिक्स केल्यानंतरच आपण पुढचे अंडे ऍड केलेले आहे। व लगेचच आपण हे सुद्धा अंडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ऍड केल्यामुळे अंडे अजिबात सेट झाले नाही एका जागी व व्यवस्थित भुर्जीमध्ये मिक्स झालेले आहे। अंडे ऍड करताना गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत। अंडे ऍड करताना व त्यानंतर गॅसची फ्लेम आपण जर खूप जास्त लो ठेवली तर त्यामुळे भुर्जी चिकट होऊ शकते। अंडा भुर्जी चिकट होण्याचं अजून एक कारण म्हणजे आपण यामध्ये ऍड केलेले कांदे। जर आपण यामध्ये लाल कांदे जास्त प्रमाणात घातले तर तरी सुद्धा भुर्जी चिकट होऊ शकते। त्यामुळे लाल कांदे आपण यामध्ये प्रमाणातच ऍड करायचे आहेत। या उलट आपण जर उन्हाळी कांदे थोडेसे जास्त जरी ऍड केले तरी भुर्जी जास्त चिकट होत नाही। अशा प्रकारे कंटिन्यूअस हलवून आपण भुर्जी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। अगदी 1-2 मिनिटातच भुर्जी पूर्णपणे सेट होते। आता आपण गॅस बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता भुर्जी अगदी सुटसुटीत आणि मोकळी झालेली आहे, अजिबात चिकट नाही। भुर्जीचा कलर, टेक्स्चर तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम आहे। आपली गरमागरम अंडा भुर्जी अगदी रेडी आहे। तुम्ही पाव किंवा चपाती सोबत ही अंडा भुर्जी सर्व करू शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।